माझं नशीब घेऊन एखादा जन्माला आले राखुनी, पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहिला ऋणी. विसर पडावा घडू नये कधी जिव्हारी जिवंत जाणं, दारात कळस कौलारू दारात तुळस कौलारू कळस देव्हाऱ्यात तुझा मान. दिनांचा देव्हारा सोडून मोकळा श्रीरंग परतला, माझा आनंद 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 हरपला. आणि मला विश्वास आहे की हे गाणं ऐकून दिघे साहेबांच्या आठवणीनं आदरणीय शिंदे साहेब पण घरी होतात आणि त्यांनी जे दुःख भोगलंय ते त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलंय. मी मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गए, कुछ आए बढ़कर लौट गए, कुछ नगमे गाकर चले गए, वो भी एक पल का किस्सा था, मैं भी एक पल का किस्सा हूँ, कल तुमसे जुदा हो जाऊंगा, वो आज तुम्हारा हिस्सा हूँ. कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले. कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे, मसरूफ जमाना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद किए. म्हणून जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं, जब मर गया तो मैं नहीं, तो फिर डर किस बात का. अपनी जिंदगी बड़ी है लेकिन वक्त बहुत कम है, इसे जल्दी जल्दी जीना पड़ता है. बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. आपल्या सर्वांनी जे प्रेम केलं ते मी कधी विसरणार नाही. माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील, कोणाचं मन दुखावलं असेल, एक गरीबाचं मूल म्हणून मला माफ करा, एका शेतकऱ्याचं मूल म्हणून. कधी भविष्यात तुमच्या मंत्रालयात आलो, कुठलं एखादं काम नाही झालं तर चालेल, पण अजितदादांना मात्र एक भाऊ म्हणून तुम्ही शिंदे साहेब, कारण तुमच्या तिघांची जी जोडी होती ती महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न होतं. दादाला मात्र आपण सर्वांनी न्याय देण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा, मी एवढंच मागणं तुम्हाला मागतो. आणि अजितदादांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याचं भाग्य मला मिळालं. मी त्यांचे उपकार मरेपर्यंत विसरू शकत नाही. आणि दादाच्या बाबतीत एवढंच सांगतो की आता नाही येणे जाणे आणि सहज खोटले बोलणे. दादासारखं विद्यापीठ घडायला अनेक वर्ष लागतील,